विद्यापीठ परिसर हरित पर्यावरणपूरक करण्यासाठी शासन कटिबद्ध. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन. उन्नत नाशिक अभियानांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र परिसराला आदर्श ग्रीन कॅम्पस म्हणून विकसित करण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. तसेच विद्यापीठ परिसर हरित व पर्यावरणपूरक करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून वृक्ष संवर्धनावर विशेष भर दिला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं. दिंडोरी तालुक्यातील मौजे शिवनई येथील विद्यापीठ उपकेंद्रात मिशन ग्रीन मान्सून अभियानांतर्गत आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके आहेर, आमदार गोकुळ गीते, प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. मंत्री महाजन यांनी सांगितलं की 62 एकर परिसरात सुमारे 1,500 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली असून यंदा वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संगोपन, नियमित पाणीपुरवठा व संरक्षणावर विशेष लक्ष दिलं जात आहे. नाशिक महानगरपालिकेने शहरात 5 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले असून शासन, प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून ते पूर्ण करण्याचा निर्धार आहे. विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या विकासासाठी शासनाकडून कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. NMRDAने मंजूर केलेल्या 18 मीटर रुंद रस्त्याचे कामही लवकरच सुरू करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. तसेच उन्नत नाशिक घडवण्यासाठी युवकांनी व्यसनापासून दूर राहून पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारणाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. यानंतर मिशन ग्रीन नाशिक उपक्रमांतर्गत दर्याई माता देवस्थान परिसरात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. कार्यक्रमापूर्वी काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीत विविध शैक्षणिक संस्था, स्वयंसेवक आणि नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे जलद प्रतिसाद पथक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.